हाय मुलांनो, आज आपण 12th लेसन बघणार आहोत. अवर नेबरहुड. ठीक आहे. तर अवर म्हणजे आपले. तर आपले इथं नेबर इथपर्यंत हे नेबरचं स्पेलिंग आहे. नेबर म्हणजे आपल्या शेजारी आणि हुड म्हणजे आपल्या शेजारचा परिसर. आपल्या शेजारी जे काही आहे ना त्याला म्हणतात आपलं नेबरहुड. ठीक आहे. आपण बघूयात. वी लिव्ह विथ अवर फॅमिली इन अवर हाऊस. हाऊस म्हणजे घर. फॅमिली म्हणजे आपलं कुटुंब. म्हणजे काय? आपले आई वडील आजी आजोबा भाऊ बहीण ह्याला आपली फॅमिली म्हणतात. तर आणि लिव्ह म्हणजे राहणे. तर आपण आपल्या फॅमिली सोबत आपल्या घरामध्ये राहतो. मेनी फॅमिलीज लिव्ह नियर अवर हाऊस. नियर म्हणजे जवळ आणि आपल्या घराजवळ अजून खूप साऱ्या दुसऱ्या फॅमिलीज राहत असतात. दुसरी कुटुंबे राहत असतात. हो ना, तुमच्या शेजारी कोण राहत असेल, तुमच्या समोर कोण राहत असेल, तुमच्या बिल्डिंगमध्ये खूप सारी लोक राहतात ना. दे आर अवर नेबर्स. तर ते कोण आहेत? जे आपल्या आजूबाजूला राहतात, ते आपल्या घराजवळ राहतात, ते आपले नेबर्स म्हणजे शेजारी आहेत. ठीक आहे. आता या पिक्चरमध्ये बघा बरं, काय काय दिसत आहे तुम्हाला? इथे काही बिल्डिंग आहेत, झाडे आहेत, रस्ते आहेत, रस्त्यावरती गाड्या आहेत, खूप सारी लोक आहेत. इथं हा रेल्वेचा ट्रॅक आहे. हो ना, एवढं सगळं आपल्याला दिसतंय. तर हे सगळं आपला नेबरहुड आहे, आपल्या आजूबाजूचा परिसर आहे. ठीक आहे. द प्लेसेस अराउंड अवर हाऊसेस मेक अप अवर नेबरहुड. प्लेसेस म्हणजे जागा, अराउंड म्हणजे आपल्या आजूबाजूला. आपल्या घराच्या आजूबाजूला ज्या जागा आहेत त्यामुळे आपला शेजार, आपला परिसर तयार होतो. नेबरहुड म्हणजे आपला परिसर. इन द सिटी, सिटी म्हणजे शहरामध्ये. वी सी बिग बिल्डिंग्स. सिटीमध्ये आपल्याला काय काय दिसतं? बिग बिल्डिंग्स, मोठ्या मोठ्या इमारती दिसतात. ब्रिजेस, ब्रिजेस म्हणजे असे पूल दिसतात. स्कायवॉक्स म्हणजे खूप उंच पूल असतात ते. अँड रेल्वे स्टेशन्स ऑल अराउंड. आणि आपल्या आजूबाजूला आपल्याला रेल्वे स्टेशन दिसतात, तिथून रेल्वे जाते. वी अल्सो सी मेनी व्हेकल्स ऑन द रोड. आणि आपल्याला खूप साऱ्या गाड्या सुद्धा रस्त्यावरती दिसतात. कुठे असतं हे सगळं? सिटीमध्ये म्हणजे शहरामध्ये. म्हणजे पुणे मुंबई यांसारखी शहरं आहेत की नाही, तर तिथे हे असं असतं. आणि अजून खूप साऱ्या शहरांमध्ये बरं का, फक्त पुणे मुंबई ही 2च शहरं नाही आहेत. तर सिटीमध्ये जिथं बिल्डिंग असते, खूप साऱ्या गाड्या असतात, रेल्वे जाते तिथून, मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स असतात, तर ते असतं सिटी. सिटी म्हणजे शहर. ओके. आणि इन द विलेजेस, विलेजेस म्हणजे गाव. आपण जातो की नाही गावाला, आपल्या आईचं गाव असेल, मामाचं गाव असेल, वडिलांचं गाव असेल, जातो ना आपण गावाला, त्याला म्हणतात विलेज. वी कॅन सी हट्स. गावाला कसे असतात घरे? अशी हट असतात, झोपड्या असतात. फील्ड्स असतात, फील्ड्स म्हणजे शेते असतात. ॲनिमल्स प्राणी असतात. वेल्स म्हणजे विहिरी असतात ज्याच्यातून पाणी आपण काढतो. बुलक कार्ट्स अशा बैलगाड्या असतात. ट्रॅक्टर्स असतात. अँड ट्रीज ऑल अराउंड. आणि सगळीकडे झाडे असतात. विलेजेस आर लेस क्राऊडेड. इथे बघा हे विलेज दिलेलं आहे. इथं लोक आहेत का जास्त रस्त्यावर? इथे बघा कशी रस्त्यावर गाड्यांची गर्दी आहे की नाही. तसं इथे रस्त्यावर अजिबात गर्दी नसती, गावात सुद्धा गर्दी नसते. म्हणजे विलेजेस कसे असतात? क्राऊडेड म्हणजे गर्दी. तर गावामध्ये खूप कमी गर्दी असते. वी शुड कीप अवर नेबरहुड क्लीन. आपण आपल्या आजूबाजूचा परिसर आहे तो क्लीन, स्वच्छ ठेवला पाहिजे. वी शुड ग्रो मोर ट्रीज इन द नेबरहुड. आपण आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जास्तीत जास्त झाडे ग्रो म्हणजे वाढवली पाहिजेत. ती लावायची, त्यांची योग्य काळजी घ्यायची, त्या झाडांना मोठं करायचं. समजलं? आता आपण इथे क्लासरूम ॲक्टिव्हिटी बघूया. काय ॲक्टिव्हिटी आहे? हिअर आर 2 गार्बेज बिन्स. इथे 2 गार्बेजचे, गार्बेज म्हणजे काय माहिती आहे ना? कचरा. म्हणजे इथं 2 डस्टबिन दिलेले आहेत. 1 इज फॉर वेट अँड द अदर इज फॉर ड्राय गार्बेज. इथे ह्याच्यावर लिहिलंय बघा,
ड्राय म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला सुका कचरा, कोरडा कचरा टाकायचा आहे. आणि दुसरा जो आहे इथे आहे वेट म्हणजे ओला कचरा टाकायचा आहे. ठीक आहे. नेम 5 आयटम्स विच वुड गो इनटू ईच बिन. मग इथे तुम्हाला अशा 5 गोष्टी लिहायच्या आहेत ज्या ड्राय गार्बेजमध्ये येतील आणि ज्या वेट गार्बेजमध्ये येतील. आता तुम्हाला माहित आहे का ड्राय गार्बेज आणि वेट गार्बेज म्हणजे काय? तर ड्राय गार्बेज म्हणजे सुका कचरा. पण सुका कचरा म्हणजे काय? तर जे आपण त्याचं रिसायकल करून म्हणजे त्याच्यापासून आपण परत दुसऱ्या वस्तू तयार करू शकतो. जसं की हा पेपर आहे. तर पेपर रिसायकल होऊन त्या पेपरपासून आपण परत पेपर तयार करू शकतो. ठीक आहे. तर तो झाला ड्राय गार्बेज. आता वेट गार्बेज म्हणजे काय? फ्रूट पिल्स म्हणजे तुम्हाला काय वाटेल की पाण्यामध्ये भिजलेला कचरा, असं नाही. तर आपण जे व्हेजिटेबल घेतो, फ्रुट्स घेतो किंवा आपण जे अन्न खातो, तर त्याच्याशी रिलेटेड जो कचरा असतो म्हणजे आपलं समजा आपण जेवण बनवले आईने आणि त्यातलं चपाती शिळी राहिली, भाकरी शिल्लक राहिली आहे, भात राहिलाय, तर तो कोणत्या कचऱ्यामध्ये येतो? तो वेट गार्बेजमध्ये येतो. ठीक आहे. समजलं? तर आपण आता यातले लिहूयात. आता इथे लिहिलेलं आहे PAPER पेपर. ठीक आहे. एक तर पेपर झाला. आता दुसरं काय येऊ शकतं ड्राय गार्बेजमध्ये? तर काच येऊ शकते. काचला काय म्हणतो आपण? ग्लास. ग्लास म्हणजे काय? तर काच. त्यानंतर आपण प्लास्टिक सुद्धा ड्राय गार्बेजमध्ये येऊ शकतं. प्लास्टिक झालं. आता रबर. रबर सुद्धा ड्राय गार्बेजमध्ये येऊ शकतं. आपल्याला 5 थिंग्स लिहायचे आहेत. इथे झाले 4. अजून एक काय लिहू शकता तुम्ही? विचार करा. तुमचं जे थर्माकोल वगैरे आहे ना, ते सुद्धा तुम्हाला जे स्पेलिंग इझी जाईल, जे स्पेलिंग लिहिता येईल, सोपं आहे ते लिहायचं. आणि ज्याचं तुम्हाला स्पेलिंग येणार नाही ते तुमच्या मोठ्या लोकांना, घरात जे कोणी मोठे असेल त्यावेळेस, तर त्यांना विचारून तिथे ते लिहायचं आहे. समजलं? अजून काय तुम्ही लिहू शकता? सांगा बरं. आठवतंय का? मेटल सुद्धा ड्राय गार्बेजमध्ये येतं. मेटल म्हणजे माहिती आहे का? तुम्ही बांगड्या घालता बघा, मेटलच्या असतात, त्या फुटत नाहीत. काचेच्या बांगड्या नाही, मेटलच्या बांगड्या असतात, त्या कलरफुल बांगड्या असतात, त्या मेटलच्या येतात. एखादी लोखंडाची तार, कुठल्याही तारा, ते सगळं मेटलमध्ये येतात. ठीक आहे. तर असे आपले आता इथे 5 झालेत. अजून इथे तुम्ही कार्डबोर्ड सुद्धा लिहू शकता. कार्डबोर्ड. ठीक आहे. अजून तुम्हाला जर आठवत असेल तर तुम्ही ते लिहू शकता. त्यानंतर आता आपण वेट गार्बेज बघूयात. तर जसं सांगितल्याप्रमाणे वेट गार्बेजमध्ये काय येतात? फ्रूट्स पिल्स इथे लिहिलेले आहेत. म्हणजे तुम्ही जे फ्रूट खाता त्याच्या ज्या साली आहेत ते इथे येतात. आता व्हेजिटेबल पिल्स म्हणजे समजा आईने वाटाणा सोलला, तर ती वाटाणा सोललेली जी वरचं कवर आहे वाटाण्याचं, तर ते व्हेजिटेबल पिल्समध्ये येणार. मेथीची भाजी खुडल्यानंतर राहिलेलं जे आहे ते व्हेजिटेबल पिल्समध्ये येणार. ठीक आहे. जर तुम्ही घरामध्ये देवाला फ्लॉवर आणले व्हायला, ते नंतर सुकल्यानंतर ते आपण वेट गार्बेजमध्येच टाकायचे आहेत. ठीक आहे. झाडांची जी पाने गळलेली असतात की नाही, लीव्ज, ते सुद्धा वेट गार्बेजमध्येच टाकायचं आहे. अजून काय आठवत आहे का तुम्हाला? फ्रूट पिल्स झालं, व्हेजिटेबल पिल्स झालं, फ्लॉवर झालं, लीव्ज झालं. अजून काय? मी सांगितल्याप्रमाणे चपाती भाकरी जर शिल्लक राहिली, भात राहिला, तर त्याला म्हणतात फूड आयटम्स. ठीक आहे. सगळे फूड आयटम जे लेफ्ट ओव्हर आहेत, राहिलेले आहेत, तर ते वेट गार्बेजमध्ये येतात. अजून तुम्हाला काही आठवलं तर ते त्याच्यामध्ये लिहा. आता आपण नेक्स्ट बघूयात. काय आहे नेक्स्ट? रिमेंबर म्हणजे लक्षात ठेवा. फर्स्ट, पीपल लिव्हिंग नियर आवर हाऊस आर आवर नेबर्स. आपल्या घराशेजारी जी लोक राहतात त्यांना आपण आपले नेबर्स म्हणजे शेजारी म्हणतो. सेकंड, द प्लेसेस अराउंड अवर हाऊसेस मेक अप अवर नेबरहूड. म्हणजे आपल्या घराच्या आजूबाजूच्या ज्या जागा आहेत त्याच्यापासून आपला शेजार किंवा आपल्या आजूबाजूचा परिसर तयार होतो. आपल्या घराशेजारी जी लोक राहतात त्यांना नेबर्स म्हणायचं आणि आपल्या घराशेजारी ज्या जागा आहेत त्यांना नेबरहूड म्हणायचं. ठीक आहे. आला फरक लक्षात? थर्ड, वी शूड कीप अवर नेबरहूड क्लीन. आपल्या आजूबाजूचा परिसर आपण नेहमी स्वच्छ ठेवायचा. ठीक आहे.
समजलं? ओके. बाय बाय.